वळूयात पुढच्या बातमीकडे। आज आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपीने तुरुंगामध्ये आत्महत्या केली आहे। आरोपी विशाल गवळीने तळोजा तुरुंगामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आरोपीच्या आत्महत्येनं अर्थातच तुरुंग प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उभं राहिले। तुरुंगातल्या शौचालयामध्ये पहाटे 4 ते 5च्या सुमारास गवळीने आत्महत्या केल्याचं कळतंय। 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण, बलात्कार आणि हत्येचा विशाल गवळीवरती आरोप होता। 24 डिसेंबर 2024ला अपहरण, बलात्कार करून या मुलीची हत्या करण्यात आलेली होती आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला पत्नीनेही मदत केलेली होती। विशाल गवळीच्या आत्महत्येची न्यायाधीशांकडून चौकशी होणार असंही या संदर्भामध्ये कळतंय। आपले प्रतिनिधी सुरेश काटे आपल्याला या संदर्भामध्ये अधिक माहिती देतील। सुरेश, अशा पद्धतीने एका बलात्काराशी संबंधित आरोपीने आत्महत्या करणं तुरुंगामध्ये असताना हे अतिशय संशयास्पद आहे। या संदर्भामध्ये आणखीन काय माहिती मिळते? पूर्वी खरं पाहिलं तर डिसेंबर महिन्यामध्ये कल्याणपुरीतील एका 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि या हत्येमध्ये विशाल गवळी जो आहे त्याची पत्नी साक्षी देखील सामील होती। जवळपास कल्याणपुरीतून 13 किलोमीटर अंतरापर्यंत त्या मुलीचा बापगाव परिसरामध्ये मृतदेह टाकला होता आणि पोलिसांपुढे खरं पाहिलं तर हत्याचा उलगडा करणं मोठं आव्हान होतं। त्यावेळी विशाल गवळी हा डिटेक्ट झाला, त्याची पत्नी त्यामध्ये होती। त्यानंतर त्याला कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। कल्याण न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिल्याच्या नंतर तो नवी मुंबईतील तळोजा कारागृहामध्ये होता। मात्र आज पहाटे 4 ते 5च्या दरम्यान त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे। खरं पाहिलं तर बदलापूरमधील जो अक्षय शिंदे होता तो देखील तळोजामध्येच होता आणि त्याला काही तपासणीसाठी घेऊन येत असताना त्याचा एन्काउंटर झाला आणि त्याच्यात त्याला गोळ्या झाडण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे पुन्हा ह्याच प्रकरणातला कल्याण परिसरातलाच आरोपी बरोबर आहे सुरेश। त्यामुळे अर्थातच 2 घटना या तळोजा तुरुंगाशी संबंधितच असल्यामुळे आणखीन हा संशय घडत होतोय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।